आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। मुंबईत एका 30 वर्षीय महिलेला आणि तिच्या 19 वर्षीय प्रियकराला 2.5 वर्षाच्या मुलीची हत्या आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून रात्री उशिरा मालवणी जनकल्याण नगर येथील सरकारी रुग्णालयात मुलीला उपचारासाठी आणले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले। ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी चिमुकलीची तपासणी केली आणि तपासणी दरम्यान तिला मृत घोषित केले। तपासणी दरम्यान मुलीच्या गुप्तांगावर जखमा आढळल्या आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवलं। वैद्यकीय अहवालानुसार मालवणी पोलिसांनी संबंधित महिलेला आणि तिच्या प्रियकराविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिला घटस्फोटीत असून ती गर्भवती असताना तिचा पती तिला सोडून गेल्याची माहिती आहे। 2.5 वर्षांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला। आरोपी मुलाशी प्रेमसंबंध निर्माण झाल्यापासून ती तिच्या आईच्या घरी राहत होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने काल रात्री आईसमोरच चिमुकलीवर बलात्कार केला। चिमुकली वेदना जाणवू लागल्याने तिला मालवणी जनकल्याण नगर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। आरोपी महिलेने सुरुवातीला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली, परंतु वैद्यकीय अहवालात चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं। वैद्यकीय अहवालाच्या आधारे आम्ही भारतीय न्याय संहिता आणि पॉस्को कायद्याच्या संबंधित कलमाखाली आरोपी आई आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे, अशी माहिती मालवणी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।